तर ऊसाची बेणे निवडताना मी अगोदर एक 15 दिवस रिसर्च केला. 12 महिन्याचं 13 महिन्याचं बेण उभार ऊस असं बेण बघितलं. 4.5 फुटी आणि 2 डोळा पद्धतीने लागण करून घेतली. त्यामुळे एकरी 100 क्रॉस करायला 100 टन काढायला काहीच हरकत नाही, निघतो. जर ऊसाकडे रोज जर लक्ष दिलं तर काहीच अडचण नाही, एकरी 100 टन निघायला. लोक म्हणतात शेती परवडत नाही, माझ्यासारख्याला तर शेती परवडते. ऊसाकडे ना फक्त 4 महिने लक्ष दिलं पाहिजे. पूर्वी एकदा ऊसाचं सेटिंग झालं ना तुम्हाला 100% ॲव्हरेज मिळणार. पण तुम्ही पहिल्या 4 महिन्यात जर दुर्लक्ष केलं ऊसाकडे, तो ऊस कधीच तुमचा 100 टन ॲव्हरेज येणार नाही. कारण पहिला जो मुद्दा आहे, ऊसाची लागण झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा कोंब येतो ते पहिले एक ड्रिचिंग महत्वाचं आहे. हुमिक ऍसिड आणि प्रोकेन म्हणून एक दिलत आणि सेल प्रो म्हणून एक आहे की तुमचं ते होमनी लागत नाही, त्याचं पहिलं ड्रिचिंग महत्वाचं आहे. ते एकदा ड्रिचिंग दिल्यानंतर तुम्हाला 12 महिन्यात कधीच होमनी होणार नाही सेल प्रो मुळे. आणि दुसरा एक विषय, ते झाल्यानंतर तुमच्या फुटव्यांची संख्या ही लय महत्वाची. त्याच्यासाठी जर तुमच्या स्टार्टला तुमचं ड्रिचिंग झाल्यानंतर तुमची फुटव्याची संख्या जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला ते जेटाकोंब मोडणं लय गरजेचं आहे. आणि ते काम शेतकरी आपला करत नाही, जेटाकोंब मोडत नाही. आणि त्यामुळं जेटाकोंब न मोडल्यामुळं तुम्हाला अपेक्षित फुटवे निघत नाहीत. आणि अपेक्षित फुटवे न निघल्यामुळं तुम्हाला ॲव्हरेज बसत नाही. फुटवे निघणे गरजेचे आहे ऊसाला. ऊसाचं वजन वाढण्यासाठी जर तुमच्याकडं तुम्ही जो मेन डोस आहे, जो फायनल डोस करतो आपण बांधणीचा, त्याला एकरी 4 बॅग 10-26 पडल्याच पाहिजे. पोटॅश पडलंच पाहिजे. जर तुम्ही एकरी 4 बॅगच्या खाली आला तर ते तुम्हाला अपेक्षित साईज होणार नाही, जाडी मिळणार नाही आणि वजन वाढणार नाही. आणि तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर 3 महिन्यात एकदा आपलं वॉटर सोल्युबल मधलं 0.050 सोडलं तर वजन बऱ्यापैकी वाढतं, साईज बी फुगते. माझं नाव मंगेश किसन कुदळे, राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे. पाटस गारफाटा येथे आमचे क्षेत्र आहे. आता दौंड शुगरला ऊस तोड चालू आहे. आतापर्यंत 85 टन ऊस गेलेला आहे एकरामध्ये. आणि आता शेवटची खेप चालू आहे. एक 100 टन एकरी उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे. एकरी आता चालू बाजारभावाप्रमाणे 3 लाख रुपये उत्पन्न निघेल. तर ऊसाचे बेणे निवडताना मी अगोदर एक 15 दिवस रिसर्च केला की आपल्याला ऊसाचं बेण कोणत्या स्वरूपाचं पाहिजे. 12 महिन्याचं 13 महिन्याचं बेण उभार ऊस असं बेण बघितलं आणि ते बेण मला आवडलं. नंतर ते बेण आणलं आणि नंतर एकरी 100 बॅग कोंबडी खत, 4 टेलर शेणखत आणि ते टाकून सरी सोडली 4.5 फुटी आणि 2 डोळा पद्धतीने लागण करून घेतली. आणि नंतर ड्रीप हातरून घेतलं, आपलं ड्रीप बी ठेवलं आणि फ्लो वॉटर बी दोन्ही साह्याने भिजवतो मी. आणि नंतर तणनाशक मारून आलेले तण हे केले. आणि नंतर पहिल्यांदा 21 दिवसांनी ऊस पूर्णपणे उगवल्यानंतर ड्रिचिंग केलं. ड्रिचिंग करून 50 दिवस वाट बघितली कसे फुटवे निघतात, काय निघतात. नंतर जेटाकोंब मोडून घेतला. जेटाकोंब पूर्णपणे मोडल्यानंतर ऊसाला पहिली फवारणी दिली, IBA मायक्रोन्यूटन्स यांची पहिली फवारणी घेतली. नंतर जसे फुटवे मोठे व्हायला लागले दुसरी फवारणी घेतली. नंतर तिसरी. 3 फवारण्या झाल्यानंतर ऊस बऱ्यापैकी कमरे इतका आला. नंतर कमरे इतका आल्यानंतर त्याला ऊसाला खाली माती लावून घेतली, पहिली भर केली, त्याला आपली रेग मारून घेतली. रेग मारताना एकरी 2 पिशव्या 10-26 हा पहिला डोस दिला युरिया. आणि नंतर तिसरी फवारणी घेतली.
तिसरी फवारणी घेऊन नंतर पक्की बांधणी केली. पक्की बांधणीला एकरी 10-26 4 बॅग युरिया, मायक्रोन्यूटन्स आणि मॅग्नेशियम सल्फेट, तुमचं सेटाराइट, सिलिकॉन हे वापरलं. आणि नंतर पक्की बांधणी झाल्यानंतर चौथी फवारणी घेतली. चौथी फवारणी तर शक्यच होती द्यायला, कारण ऊस कमीत कमी डोक्याच्या वर गेलता, त्यात काय माणूस शिरत नाही. परत हेल्मेट घालून आम्ही ती फवारणी पूर्ण केली. आणि चौथी फवारणी दिल्यानंतर पाणी व्यवस्थापन केलं 8 दिवसाला उन्हाळ्यात. आणि ड्रीप असल्यामुळे काही लय पाण्याचं नियोजन करायला लागत नाही, आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी देतो. फक्त उन्हाळ्यात ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो त्यावेळेस आपल्याला फ्लो वॉटरनी पाणी दिलं, आपल्याकडे पाणी उपलब्ध असल्यामुळे आपण फ्लो वॉटरनी पाणी दिल्यामुळं फरक चांगला पडतो ऊसाला. आणि नंतर एक 7 ते 8 महिन्याचा ऊस झाल्यानंतर आम्ही तो ऊस एक 10-12 बाया मजूर बघून तो ऊस पूर्ण साळून घेतला. सूर्यप्रकाशदारी बुडाला जावं, ऊसाची जाडी होण्यासाठी ते मदत करते. आणि ऊस साळ्याला रिझल्ट एकरी 10 ते 15 टन उत्पन्न वाढतेच. हा माझा अनुभव आहे. मी दरवर्षी ऊस साळतो लेबर लावून. ऊस साळल्यामुळं फायदा भरपूर आहे, कारण निघणारे जे वॉटर शॉट आहेत हे 1 नंबर निघतात, जाडी असते. आणि ते ऊस ज्यावेळेस कारखान्याला तुटतात तो आज 20 कांड्या ऊस आहे. आणि त्यामुळे ऊसाला वजन जास्त आहे. हे वजन जास्त असल्यामुळं ऑटोमॅटिक ते आपल्याला ॲव्हरेज बसते. आणि एका बेटाला कमीत कमी 15-16 ऊस आहेत आता सध्या. त्यामुळे एकरी 100 क्रॉस करायला, 100 टन काढायला काहीच हरकत नाही, निघतोय ऊस. फक्त मेहनत पाहिजे, आपण रोज लक्ष दिलं पाहिजे. जर ऊसाकडे रोज जर लक्ष दिलं तर काहीच अडचण नाही, एकरी 100 टन निघायला. लोक म्हणतात शेती परवडत नाही, माझ्यासारख्याला तर शेती परवडते. एकरी डोळे आता डबल डोळा ठेवल्यामुळं एवढं नाही सांगता यायचं, पण 1 गुंठा बेणं लागलं होतं एकराला. मी 2011 पासून शेती व्यवसायात आलो, वडले बोरची शेती असल्यामुळं. आणि मग तिथनं 2011 पासून चालू केलं. 2011ला 265 ऊस लावला, त्याचं मला 120 टन ॲव्हरेज निघलं. नंतर मग 86 कडे वळलो, कारण आपल्याकडे गुऱ्हाळ्याचं प्रमाण जास्त आहे आणि लवकर ऊस 13-14 महिन्यात ऊस तुटतो आणि उत्पन्न जास्त मिळतं. त्यामुळे मग 86 कडे वळलो आम्ही. आणि 86चं बी आम्हाला एकरी 100 टन उत्पन्न मिळलं.